नमस्कार मित्र, मी प्राध्यापक नितीन पाटील। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी विषय मराठी पाठ्यपुस्तक परिचय करून घेणार आहोत। इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये एकंदरीत 6 विभाग आपल्याला पाहायला मिळतात। यातला पहिला विभाग जो आहे त्याच्यामध्ये पहिला घटक जो देण्यात आलेला आहे, बहु असोत सुंदर हा काव्यानंद आहे। श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ज्येष्ठ समीक्षक, विनोदी लेखक, कादंबरीकार अशी ओळख असलेले श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची ही महाराष्ट्र गौरव गाथा अभ्यासासाठी आपणाला आहे। या गीतात महाराष्ट्राचा गौरव आपणाला पाहायला मिळतो। असा हा काव्यानंद पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे। यानंतर वेगवष्टा हा पहिला पाठ। या पाठाचे लेखक नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक म्हणून ज्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते असे आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा हा पाठ आहे। आजची तरुण पिढी वेगाच्या मागे धावते आणि वेगावरती स्वार झालेला माणूस हा कधीही इच्छित स्थळी पोचू शकत नाही। वेगावर स्वार होऊन भान मात्र ठेवावं ही वृत्ती ह्या पाठामध्ये आपल्याला दिसून येते। रोज मातीत ही कविता कल्पना दुधाळ या कवयित्रीची आहे। शिजरकर म्हणते माती या काव्यसंग्रहातील ही एक दर्जेदार कविता या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातील शेतकरी महिला दिवसरात्र काबाड कष्ट करते, जणू ती आपल्या मातीत आपलाच जीव रुजवत असते। कष्ट करण्याची भावना, त्या भावनेतूनच धरित्रीच्या अंगावरती हिरवगार गोंधन ही ग्रामीण भागातील खेडूत स्त्री निर्माण करत असते। साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता ओळी ओळीतून पुढे जाताना अंतस्थ वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडत जाते ते या कवितेमध्ये आपणाला अनुभवायचं आहे। आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ शिवराज गोरले या ख्यातनाम लेखकाचा आहे। नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिरेखा अशा नानाविध प्रकारचं लेखन करणाऱ्या शिवराज गोरले यांनी या पाठामध्ये आनंदाविषयीची संकल्पना मांडलेली दिसून येते। प्रत्येकाला आनंद हा हवाच असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे मात्र उमगत नाही। खरं तर आनंद हा बाहेर नसून तो आपल्या अंतरंगातच आहे याचं भान जेव्हा जागं होतं तेव्हा आनंद जो आहे तो आपणाला उमगतो। ही निव्वळ भावना आणि आनंदाचा राजमार्ग पाठातून सांगण्यात आला आहे। थांब जरा आषाढ घना ही बाभ बोरकर यांची कविता। श्रेष्ठ कवी, कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार अशा नानाविध प्रकारचं लेखन करणारे बाभ बोरकर हे एक मराठी साहित्यातील रत्न आहे। आषाढ मासातील पावसाने निसर्गाला चहूबाजूने हिरवाईच्या नाना छटांनी नटवलेला आहे। हे निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल तर आषाढ घनानं, आषाढ मेघांनी क्षणभर का होईना थांबावं आणि निसर्गाची ही जादू पाहण्याची संधी आपल्याला द्यावी असं या कवितेमध्ये कवीला वाटते आहे। वीरांना सलामी, अनुराधा प्रभुदेसाई यांचा हा पाठ आहे। प्रसिद्ध लेखिका, लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका आणि या माध्यमातून
श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाममधील वेगवेगळ्या ठिकाणी जवानांशी संवाद साधला आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देण्यात पुढाकार घेणारी ही एक वेगळी लेखिका आहे. 99मध्ये कारगिल युद्ध आणि या युद्धात शहीद झालेले जवान, या जवानांना ती सलामी देते आणि येथून पुढे 5 वर्ष सलग या भूमीत येण्याचं ती पण करते. वीरांना सलामी हा पाठ जवानाबद्दलच्या अभिमानाने आपला ऊर भरून आणणारा आहे. रंग माझा वेगळा ही गझल सुरेश भट यांची आहे. सुप्रसिद्ध कवी, पत्रकार, संपादक अशी नाना प्रकारची ओळख असणारे सुरेश भट गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. रंग माझा वेगळा या गझलेमध्ये एका कलंदर व्यक्तिमत्वाची ओळख होते आणि हे कलंदर व्यक्तिमत्व सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मात्र मोकळा ठेवतं आणि हे सगळं करताना त्याला येणारे नानाविध अनुभव या गझलेमध्ये आपणाला पाहायला मिळतात. रंगुनी रंगात साऱ्या, रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. च्या शेवटी नमुना गद्य आकलन देण्यात आलेले आहे. यामध्ये आत्मविश्वासासारखी शक्ती नाही हा विचार या गद्यामध्ये आपणाला पाहायला मिळतोय. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये हा आत्मविश्वासाबद्दलचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला दिसून येतो. भाग 2 यामध्ये सुरुवातीला विंचू चावला हे भारूड संत एकनाथ यांचे आहे. श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ महाराज यांनी चतुर्श्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर आख्यान काव्य लिहून ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. भारूड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीत आणला आणि त्याचा खरा विकास प्रसार जर कोणी केला असेल तर तो संत एकनाथ महाराजांनी केला. विंचू चावला हे एक सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारूड आहे. या भारुडात विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. सद्गुणांचा अंगीकार केला की दुर्गुण जो आहे तो आपोआप नाहीसा होतो आणि मग जीवाला समाधान लाभतं. हा मोलाचा संदेश या भारुडातून आपणाला पाहायचा आहे. रेशीमबंध या ललित गद्याचे लेखक डॉक्टर यू म पठाण हे आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, कथालेखक, संशोधक, संपादक व नामवंत वक्ते अशी ख्याती असणारे ज्येष्ठ लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. या ललित गद्यामध्ये उत्तरार्ध, पहाट आणि सकाळ या 3 प्रहरांचे ललितरम्य पद्धतीनं वर्णन केलेलं दिसून येतं आणि यामुळं वाचकाला एक चैतन्याचा परिस्पर्श लाभतो. पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्षवेली पाखरांना येणारी हलकी जाग आणि ही जाग टिपण्यासाठी आवश्यक असणारं संवेदनशील मन या सर्वांचं वर्णन या ललित गद्यामध्ये पाहायला मिळतं. वृक्षवेली, फुले, पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचं आणि आपलं हे अतूट नातं आहे आणि ह्या नात्यालाच यू म पठाण रेशीमबंधाचं नाव देतात. समुद्र कोंडून पडलाय कविता वसंत आभाजी ढाके यांचे आहे. सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, संपादक व चित्रकार. नानाविध प्रकारची ओळख. समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन या दृष्टीने
कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे. समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहरांच्या, महानगरांच्या मर्यादेमध्ये कोंडून पडतं, तेव्हा त्या समुद्राला येणारी अस्वस्थता या कवितेमध्ये कवीने व्यथित केलेली दिसून येते. या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात बालपण मात्र कुठेतरी आक्रसून बसलेला आहे याची जाणीव आपणाला अस्वस्थ करून जाते. तर कथा या विनोदी ललित लेखाचे लेखक वसंत सबनीस हे आहेत. सुप्रसिद्ध लेखक, विनोदकार, नाटककार अशी ओळख सबनीस यांची आहे. दाताचं दुखणं हे खूप त्रासदायक असतं आणि दातदुखी हा विनोदाचा विषय होऊ शकत नाही. पण वसंत सबनीस यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या लेखणीने या विषयाला सुद्धा विनोदाची झालर दिली. दातांच्या दुखण्याची असह्यता, त्या प्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यामधून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळखळून हसवतो. या विनोदी ललित लेखामध्ये अतिशयोक्ती, तर कधी म्हणी, वाक्प्रचार, शाब्दिक कोट्या या सगळ्यांचा अभ्यास आपणाला या ललित लेखामध्ये करायचा आहे. आरशातली स्त्री या कवितेच्या कवयित्री हिरा बनसोडे या आहेत. हिरा बनसोडे यांची ओळख सुप्रसिद्ध कवयित्री, फुले आंबेडकरी साहित्य प्रवाहातील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या कवयित्री म्हणून त्यांची ओळख आहे. आरशातली स्त्री या कवितेमध्ये स्त्रियांच्या आयुष्यातील स्थित्यंतरे आणि त्या बदलत्या स्थित्यंतरांचा वेध घेणारी ही कविता आपल्याला पाहायला मिळते. सहज आरशासमोर उभी असताना गतकाळातल्या स्मृती जेव्हा जाग्या होतात, तेव्हा कवयित्रीला प्रश्न पडतो, मी, ती, हीच का? आणि मग आपलं अंतर्बाह्य कसं बदलत गेलं याचा विचार ती करते आहे. आणि आत्ताची येणारी स्थितप्रज्ञता आली कुठून हा प्रश्न तिला भेडसावत राहतो. शेवटी या स्त्रीला आठवणीतली बालसखी जेव्हा भेटते, तेव्हा नव्या उमेदीने जगण्यासाठी प्रेरित करते. रंगरेषा व्यंगरेषा हा आत्मचरित्रात्मक पाठ मंगेश तेंडुलकर यांचा आहे. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार, नाट्य समीक्षक, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, समाजवृत्ती कार्यकर्ता, संडे मूड, तेंडुलकरी स्ट्रोक्स अशा नानाविध प्रकारची पुस्तकं मंगेश तेंडुलकरांनी लिहिलेली आहेत. आत्मचरित्रात्मक पाठात मंगेश तेंडुलकरांनी व्यंगचित्रकार म्हणून स्वतःची जडणघडण जेव्हा होत होती त्यावेळचे प्रसंग रेखाटलेले आहेत. व्यंगचित्रामध्ये चांगल्या सुधारणा होऊन त्यांना प्रसिद्धी मिळावी यासाठी श्रेष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांनी लेखकाला केलेल्या मदतीचे, मार्गदर्शनाचे प्रसंग येथे आलेले आहेत. व्यंगचित्र ही निशब्द भाषा असून शब्दांपेक्षाही ती अत्यंत मार्मिक असते आणि ती परिणामकारकरित्या काव्यात्म अभिव्यक्ती कशी साधू शकते याचं उदाहरण या पाठातून आपणाला पाहायचं आहे. 2च्या शेवटी जयपूर फूडचे जनक हा नमुना गद्य आकलन देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये गमावलेली एक नर्तिका कृत्रिम पायाच्या जीवावरती ती कशा पद्धतीनं पुन्हा नावलौकिक प्राप्त करते याविषयीचा विचार बाळ फोंडके यांनी या गद्य आकलनातून मांडलेला आहे. भाग 3 साहित्य प्रकार. यामध्ये कथा साहित्य प्रकार परिचय हा घटक तिला दिलेला आहे. यामध्ये कथा या साहित्य प्रकाराला दीर्घ परंपरा लाभलेली आहे. त्याचबरोबर श्रवणीयता, मनोरंजन, प्रबोधन ही कथेची वाङ्मयीन उल्लेखनीय वैशिष्ट्ये सुद्धा आपणाला अभ्यासायची आहे. या साहित्य प्रकारामध्ये कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका, कथेचे असणारे वेगवेगळे घटक, कथेची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहेत. कथेचे सादरीकरण यामध्ये अभिवाचन आणि कथाकथन या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकंदरीतच कथा
या साहित्य प्रकाराची ओळख या घटकामधून आपणाला करून घ्यायची आहे. भाग 3 मधील पहिली कथा शोध. या कथेचे कथाकार वपू काळे हे आहेत. मराठीतील सुप्रसिद्ध कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनाचे अनेक कार्यक्रम लोकप्रिय असणारे आणि कथा सांगण्याची विलक्षण हातोटी असणारे वपू काळे हे एक ख्यातनाम कथाकार म्हणून सर्वज्ञ आहेत. या कथेतील मुख्य व्यक्तिरेखा अनु आणि या अनुच्या स्वभावाचे विविध पैलू या कथेमध्ये पाहायला मिळतात. अनु आणि तिचा 1 रुपयाच्या नोटेचा शोध याभोवती सगळं कथानक जे आहे ते फिरत राहतं आणि एका रहस्याचा उलगडा कसा होतो हा अभ्यास या कथेत आपणाला करायचा आहे. घडी ही डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची कथा. सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कथाकथनकार, कवयित्री, ललित, विनोदी साहित्यलेखन करणाऱ्या कवयित्री म्हणून त्यांची ख्याती आहे. घडी या कथेमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावासमोरचे अनेक प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी येणाऱ्या विविध अडचणी, ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक कार्य करणारे बापू गुरुजी, एक समाजसेवक हे आपणाला या कथेमध्ये पाहायला मिळतात. गडी, वाणवदी आणि वडाचं झाड यांच्या माध्यमातून ही कथा गावातील बऱ्या वाईटांची स्थित्यंतरे उलगडून दाखवतात. अशी आगळी वेगळी कथा आपल्याला अभ्यासायची आहे. भाग 4 उपयोजित मराठी. भाषिक व्यवहारात वावरतो, त्यामुळे भाषा हे आपल्या विचार, भावना, कल्पना यांच्या निर्मितीचं माध्यम आणि अभिव्यक्तीचं साधन आहे. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन यामधून आपली भाषा विकसित होते. भाषेच्या माध्यमातून आपण संवाद साधतो, अभिव्यक्त होतो. त्याशिवाय अनेक ठिकाणी भाषेचं उपयोजन हे होत असतं आणि यामुळेच इयत्ता 12वीच्या वर्गात आपण भाषेच्या उपयोजनाशी संबंधित मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख यांचा अभ्यास करणार आहोत. यातला पहिला घटक जो आहे तो आहे मुलाखत. आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती ह्या आपण वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक यांच्यात असतो आणि यामुळंच मुलाखत म्हणजे नेमकी काय त्याचा अभ्यास आपणाला यावर्षी करायचा आहे. याच्यामध्ये मुलाखत म्हणजे काय, मुलाखतीचं स्वरूप, त्याचबरोबर मुलाखतीची पूर्वतयारी कशी केली जाते, मुलाखत घेताना कोणती काळजी घ्यावी लागते, मुलाखत कशी घेतली जाते, मुलाखतीचा सुरुवात, मुलाखतीचा मध्य आणि मुलाखतीचा शेवट कसा होतो याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर नोकरीसाठी किंवा प्रवेशासाठी जेव्हा मुलाखत घेतली जाते तेव्हा काय करावं लागतं आणि मुलाखत घेताना घ्यायची काळजी कोणती असते, या साऱ्या घटकांचा आपणाला या घटकामध्ये अभ्यास करायचा आहे. उपयोजित मराठीतील दुसरा घटक हा माहितीपत्रक हा आहे. बाजारातील विविध वस्तू आणि सेवा यासंबंधीची माहिती या माहितीपत्रकामधून आपण जवळजवळ दररोजच पाहत असतो किंवा वाचत असतो. गरजेनुसार आपण त्या माहितीचा वापरसुद्धा करतो. माहितीपत्रकातील मजकूर हा स्पष्ट, नेमका आणि समजण्यास अतिशय सोपा असतो. यामुळे त्यांची मांडणी जी आहे ती एका वेगळ्या पद्धतीची असते. त्यामुळंच माहितीपत्रकाचे नेटके लेखन हे एक महत्त्वाचे तंत्र होऊन बसते. ते आपण अवगत केले तर मराठी भाषेच्या योजनातून आपणाला चांगल्या व्यावसायिक संधी निश्चितपणानं मिळू शकतात. या माहितीपत्रक या घटकामध्ये माहितीपत्रकाचं स्वरूप, माहितीपत्रक कसं तयार केलं जातं यासंबंधीचा तपशील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. यानंतर तिसरा घटक जो आहे तो आहे अहवाल. महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व स्पर्धा असतात, क्रीडा स्पर्धा असतात, स्नेहसंमेलने असे अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात.
तशाच पद्धतीने शासकीय, सामाजिक, आर्थिक संस्थांमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे वारंवार होत असतात. त्यामुळं या कार्यक्रमानंतर त्यांचे अहवाल लिहिणं हे सुद्धा क्रमप्राप्त ठरते. असे अहवाल भविष्यात आपणाला सुद्धा लिहावे लागतील, म्हणून आपणाला अहवाल लेखन आलं पाहिजे यासाठी हा घटक आपणाला अभ्यासायचा आहे. या घटकात अहवालाचे स्वरूप, अहवालाची आवश्यकता, अहवालाचा आराखडा कसा असतो, अहवालाची प्रमुख अंगे कोणती आहेत, प्रास्ताविक असेल, मध्य असेल, समारोप असेल किंवा अहवालाची भाषा याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर अहवाल लेखनाची काही वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये विश्वसनीयता असेल, त्याचबरोबर सोपेपणा असेल, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा असेल आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन कशा पद्धतीने प्रत्यक्ष अहवाल लेखन केलं जातं याचा अभ्यास आपणाला या घटकामध्ये करायचा आहे. लेख या घटकामध्ये आपण वृत्तलेख म्हणजे काय आणि तो कशासाठी लिहिला जातो याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. बातमी ही एखाद्या प्रसंगावरती असते, एखाद्या घटनेवरती बातमी लिहिली जाते, पण त्या बातमीवरती सविस्तर विवेचन जे आहे ते वृत्तलेखामध्ये आपणाला पाहायला मिळतं. बातमी ज्या घटनेविषयी आहे त्या संबंधीचा तपशील, गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते आणि ती गरज पूर्ण करण्याची क्षमता ही वृत्तामध्ये असते आणि म्हणून वृत्तलेख जे आहेत ते लिहिले जातात. वृत्तलेख या घटकामध्ये आपण वृत्तलेखाचे स्वरूप, वृत्तलेखाचे विविध प्रकार, त्याचबरोबर वृत्तलेखासाठी विषय कसे सुचतात, लेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी कोणत्या आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या घटकामध्ये करणार आहोत. भाग 5 व्याकरण व लेखन. यामध्ये वाक्य प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. वाक्याचे प्रकार आशयावरून आणि क्रियापदाच्या रूपावरून पडतात. या दोन्ही प्रकारातील उपप्रकारांचा अभ्यास हा आपणाला या घटकामध्ये करायचा आहे. यानंतर वाक्य रूपांतर हा त्यातला दुसरा घटक येतो. या वाक्य रूपांतरामध्ये वाक्याची रचना बदलते, पण वाक्याच्या अर्थाला बाधा येत नाही. वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. यामध्ये प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करणं, उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करणं, आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात आणि होकारार्थीचं नकारार्थी वाक्य बनवणं याविषयी माहिती या घटकात पाहिजे आहे. समास. बोलताना आपण दोन शब्द हे एकत्र करतो आणि शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असं म्हटलं जातं. मग या समासाचे काही प्रकार पडतात. यामध्ये अव्ययीभाव समास, पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास अशा ह्या समासाचे विविध प्रकार अभ्यासायचे आहेत. यानंतर प्रयोग हा घटक येतो. यामध्ये प्रयोग कशाला म्हणायचं, वाक्यातील कर्ता आणि क्रियापद, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पराच्या संबंधाला प्रयोग असं म्हटलं जातं. मग ह्या प्रयोगाचे पडणारे 3 प्रकार, यातला पहिला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, प्रयोग या प्रयोगांचा अभ्यास यामध्ये आपण करणार आहोत. यानंतर व्याकरणातील शेवटचा घटक हा अलंकार हा आहे. यामध्ये अनन्वय अलंकार, अपण्णुती अलंकार, अतिशयोक्ती अलंकार आणि अर्थांतरण्यास अलंकार या अलंकाराचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये अलंकार, त्याची वैशिष्ट्ये आणि काही उदाहरणे पाहून अलंकारांचा अभ्यास या घटकात करायचा आहे. लेखन या विभागामध्ये निबंध लेखन हा एक घटक आपणाला पाहायचा आहे. याच्यामध्ये निबंधाचे काही प्रकार दिलेले आहेत. यात वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध आणि वैचारिक निबंध. एकूण निबंधाचे 5 प्रकार आपणाला दिलेले आहेत. निबंध लेखनाची पूर्वतयारी करताना श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, शब्दसंपत्ती आणि सराव या घटकांचा अभ्यास करून आपणाला आपली शब्दसंपत्ती आणि आपलं ज्ञान जे आहे ते वाढवता येतं आणि यातून उत्तम निबंध लेखन कसं लिहिलं जातं
याविषयीची माहिती या घटकात आपण करायची आहे. त्यानंतर भाग 6 परिशिष्टे. यामध्ये सुरुवातीला पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. ह्या पारिभाषिक शब्दांचा नेमका अर्थ हा आपणाला माहिती असावा आणि त्यामुळे आपणाला याचा दैनंदिन जीवनात उपयोग होऊ शकतो. यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती यांची एक यादी देण्यात आलेली आहे. यामध्ये सन 1955 ते 2019 पर्यंत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकांची नावे याच्यामध्ये दिलेली आहेत. त्यांची पुस्तकं आणि साहित्य प्रकार याविषयीची माहिती आपणाला या यादीवरून सहजपणे मिळू शकते. शेवटी गद्य आणि पद्यातील शब्दार्थ आणि वाक्प्रचार देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण इयत्ता 12वीच्या मराठी या पुस्तकाचे थोडक्यात परिचय व अंतरंग हे पाहिलेले आहे. धन्यवाद.